हाय, हॅलो फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, तर अजिबात स्किप न करता असाच व्हिडिओ पुढे कंटिन्यू पुढे पाहत राहा. आणि हो फ्रेंड्स, आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करायला पण विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन काही ना काही अशी एक रेसिपी घेऊनच येतच आहे. तर आजही नवीन अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे. जेणेकरून आतापर्यंत मला वाटत नाही कोणी शेअर केली असेल म्हणून. त्यासाठी एक ही जी रेसिपी आहे ना, तर नवीनच आहे. तर आज चला आपण रेसिपी स्टार्ट करूया. तर तुम्ही इथं पाहत आहे, की इथं मी घेतलेले आहे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते चाळून घेतल्याच्या नंतर परत मी 1 कप घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. पीठ दुसरं कोणतंही यूज केलेलं नाही. फक्त मी गव्हाचं पीठ इथं घेतलेलं आहे. आपली जी रेसिपी आहे ना, फक्त 3च म्हणजे फक्त 3च जिन्नसपासून तयार होणार आहे. तर जी कोणती आहे तर बघा, पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळणार आहे. तर अजिबात जी व्हिडिओ आहे ना, स्किप करू नका. आणि इथे मी पीठ जी चाळून घेतल्याच्या नंतर इथे तुम्ही पाहता असाल की चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि चवीपुरती इथे मी साखर घेतलेली आहे आणि जी साखर आहे ना, ती पण एकच टेबलस्पून घेतलेली आहे आणि ते जे आपल्याला हे जे मिश्रण आहे ना, एकत्र करून घ्यायचे. म्हणजे असं काही नाही की एकत्र झालंच पाहिजे. एक भांडं घेतले म्हणजे बाउल घेतला त्याच्यामध्ये एक तांब्या पाणी ॲड केल्याच्या नंतर अर्धा चमचा इथे मी घेतलेली आहे हळद आणि जी हळद आहे ना, ती इथं मी पाण्यामध्ये मेल्ट करून म्हणजे पूर्ण विरघळून घेते. तुम्ही डायरेक्टली पिठामध्ये पण टाकू शकता. पण विषय असा होतो ज्यावेळेस आपण पिठामध्ये हळद मिक्स केली तर व्यवस्थित ती मिक्स होत नाहीये. त्याच्यासाठी जी आहे ना टिपच आहे ही. तर पाण्यामध्ये आधी जी हळद आहे ना ती मिक्स करून घ्या. जेणेकरून जे आपण ज्यावेळेस पीठ मळू ना, तर पूर्ण एकत्र होईल. तर इकडे तुम्ही पाहता असाल की जे मिश्रण आहे ते थोडंसं एकसारखं करून घेतल्याच्या नंतर कारण एवढं पण काही नाही की घ्यायचंच आहे म्हणून. नंतर आपण ज्यावेळेस पीठ मळतो त्यावेळेस आपोआप ते सगळं मिक्स होऊन जातं. तर आता मी ह्याच्यामध्ये जे हळदीचं पाणी करून ठेवलं होतं ते इथं घेत आहे आणि जे हळदीचं पाणी आहे ना तर डायरेक्टली टाकायचं नाही. जसं आपल्याला लागेल ना, त्याच पद्धतीने आपण थोडं-थोडं पाणी ॲड करून आपलं जे पिठाचा गोळा आहे ना, एकदम घट्टसर असा मळून घ्यायचा आहे. आता मला सांगा बरं, की तुम्ही आतापर्यंत ही रेसिपी पाहिली का? शक्यतो ही रेसिपी कधी बनते तुम्हाला एक मी खास एक सांगते अशी. विषय असा आहे, की ही जी रेसिपी आहे ना, तर आमच्या समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये हे जे फक्त ज्यावेळेस वेडिंग असतं, ज्यावेळेस म्हणजे लग्न असतं, तर लग्नाच्या ह्या 8 दिवस अगोदर हे बनवतात. आणि हे कशासाठी लागतात ते पण तुम्हाला त्याचं पण रिझन सांगते. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये ना कसं असतं, की पद्धत वेगवेगळी असते लग्नामध्ये. आमच्या पण थोडेसे रूल्स वगैरे वेगळे आहेत. तर रूल्स म्हणजे नाही असं काही नाही. पण जी बनवायची असतात ना, की तर आमच्यामध्ये कसं असतं, की ज्यावेळेस हळद असते ना, तर ज्यावेळेस नवरी पहाटं ज्यावेळेस लग्नाच्या दिवशी पहाटं ते म्हणतात ना, तेल चढवायचं, उतरवायचं त्यासाठी जी ही चला बोलूनच टाकते. इथं मी बनवत आहे सोल्या. त्यासाठी ते लागतात आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आमच्याकडे सवासणी जेवायला बसतात, त्यावेळेस ही जी रेसिपी आहे, त्यावेळेस हे ताटामध्ये लागते. कारण ह्याच्याशिवाय सवासणी पण जेवू शकत नाही आणि हळदीचा कार्यक्रम म्हणजे हळदीचा नाही बरं का, लग्नाच्या दिवशीचा. ते पण कार्यक्रमासाठी हे लागतातच म्हणजे पाहिजेनच अशी ही आमची सर्वात महत्त्वाची रेसिपी आहे. तुमच्याकडे पण काय कोणते ना कोणते म्हणजे प्रत्येकाचं कसं असतं, की वेगवेगळे पद्धत असते, वेगळे म्हणजे काही ना काही असतं पाहण्यासाठी. तर आमच्याकडे पण असं आहे. तर चला तर म्हणलं, की आपण YouTubeचं चॅनलचं चालू केलं त्यासाठी. तर आता प्रत्येक रेसिपी तुमच्याशी मला शेअर करावंच लागतील. तर आता सध्याच्याला आमच्याकडे ना अजिबात म्हणजे लग्न नाही आता सध्या. तर दाखवण्याचा प्रयत्न तरी कसं करावा? त्यासाठी म्हणलं चला आपण बनवून शेअर तरी करावा. आणि इकडे तुम्ही पाहता असाल, की जी पिठाचा गोळा आहे ना, आता 15 मिनिटं फक्त मी ह्याला काय केले, ओला कपडा घेतला होता आणि कॉटनचा आणि त्याच्यावरती झाकून ठेवल्याच्या नंतर मी इथे आता जे गोळे आहे ना, ते तयार करते. कारण कसं असतं, की एक गोळे बनवायची नंतर लाटत बसायचं. त्यासाठी काय करायचं आधी 5-6 जसं म्हणजे आपल्याला म्हणजे जास्त पण नाही बनवून ठेवायचे. लगे-लगे लाटायचे असतील, जर लाटायला कोण सोबत असेल ना, तर तुम्ही फटाफट जे गोळे आहेत ते बनवून ठेवू शकता. इथं मी 5-6 बनवून घेते, नंतर परत लाटते. 5-6 बनवून घेतल्यात परत लाटत होते, की कारण कसं असतं, की तेला ना क्रॅश पडतात. मग ते ना व्यवस्थित होत
नाही ते. म्हणजे कसं असतं, की दिसायला पण छान दिसले पाहिजे ना, त्यासाठी मी काय केलं 5-6 बनवून घेतले होते आणि नंतर मग जसं हवे ना तसं ते पेढे तयार करून घेतले. आणि तुम्ही आणि काय करायचंय, जे पीठ आहे ना, ते थोडंसं घट्ट ठेवायचे. म्हणजे रेग्युलरी आपण काय करतो, गव्हाच्या पिठाचे ज्यावेळेस चपात्या बनवायच्या असतात ना, त्यावेळेस थोडंसं पीठ जे आहे ना, ते लूज असतं. थोडंसं घट्ट ठेवायचं आहे. कारण काय होतं, की आपल्याला लाटता आलं पाहिजे आणि कसं असतं, की ते चिकटण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, थोडंच पीठ घट्ट ठेवल्याच्या नंतर फटाफट असे लाटले जातात आणि मला हे सांगा, आतापर्यंत तुम्ही कोणी खाल्लीत का ही रेसिपी? म्हणजे मला आता असं वाटत नाही बरं का, पण काही सांगता येत नाही. खाल्ली पण असेल. जर कोणी खाल्ली असेल, तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. कारण मला हे पण कळू द्या, की ही रेसिपी कुठं-कुठं बनवली जाते. कारण आमच्याकडे म्हणजे प्रत्येकापाशी सगळीकडेच म्हणजे ही बनवतात. तर मला पण हे कळलं पाहिजे, की कुठे-कुठे बनवतात. चला तर मग आपण जे आहे तर थोडंसं पिठाचा हात घेऊन इथं आपण लाटून घेऊ शकतो. आणि हो, ज्यावेळेस आपण गोळे जे तयार करताना आहे ना, जर तुम्हाला तेल हवं असेल ना, हाताला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. नाहीतर मग पिठाचा थोडासा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत. आणि हो फ्रेंड्स ही जी असते ना चपातीच्या साइजची नसते. चपाती छोटी पोळी असते ना त्याच हिशोबाची असते. आणि जर तुम्हाला आकार ह्याच्यात जर छोटा-मोठा हवे असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण ह्याचा जे आकार आहे ना मीडियम साइजमध्ये असतो. कारण खूप मोठा बी नसतो, खूप छोटा बी नसतो. म्हणजे दिसायला एकदम ॲक्टिव्ह वाटला पाहिजे ना आणि ते कढईमध्ये बसला पण पाहिजे. अशा प्रकारे त्याचा आकार ठेवला जातो. आणि शक्यतो कसं असतं, की हे पौष्टिक असतं. गव्हाच्या पिठापासून म्हणलं, की एकदम पौष्टिकच आलं. याच्यामध्ये काहीही टाकलेलं नाहीये. तर तुम्ही कधीही ह्याला बनवू शकता. आणि आपली जी आधी जी आहे ना आपली जी सोली आहे ना, ती बनवून तयार झालेली आहे आणि सोली कशी वाटते बघा, एकदम आकार वगैरे आणि किती छान त्याचा कलर तुम्ही पाहू शकता ना. अजिबात कुठंही म्हणजे कुठं मिक्स झालेला नाही, असं म्हणजे थोडंफार राहिलेलं नाही. पूर्ण कलर जे आहे ना आपला, पिवळा कलर एकदम छान असा आलेला आहे. कसं असतं, की डायरेक्ट आपण पिठामध्ये हळद टाकली तर त्याचा कलर व्यवस्थित येत नाही. त्यासाठी काय करायचं, थोडंसं पाण्यामध्ये अ, हळद टाकून घेतल्याच्या नंतर फ्रूट कलर टाकायचा नाही बरं का, फक्त हळद टाकून घ्यायची आहे. हे तर मी एक वाली जे आहे ना, तर ते बनवून घेतलेले आहे आणि बाकीच्या पण आहेत. जेवढे मी पीठ म्हणजे गोळी तयार करून घेतली होती ना, ते पण मी सर्व काय आहे ना, आधी बनवून घेतलेले आहे. आता मी काय करणार आहे, बाकीची जी पीठ शिल्लक आहे ना, त्याचं पण फटाफट असे लाटून घेत आहे आणि काय करायचं माहिती आहे का गाईज? म्हणजे एक ओढणी घ्या, एक कॉटनचा कपडा घेऊ शकता किंवा नाहीतर आपले पेपर असतात न्यूजपेपर त्याच्यावरती ठेवायचे आहे आणि थोडेसे हलकेसे सुकले गेले एकावरती एक ठेवायचे आहे. कारण ते चिकटले पण नाही पाहिजे आणि सुकले पण नाही पाहिजे. थोडंसं लक्ष द्यायचं आहे. तुम्ही आता पाहता असाल, की बाकीचे जे पिठं होतं ना, त्याचे पण फटाफट मी अशा सोवल्या बनवून घेतलेल्या आहे आणि दुसरीकडे जी तेल आहे ना, ते तापून झालेलं आहे. आता मी काय करते, फटाफट जे आहे ना, तेल तर तापलेलं आहे. फटाफट ह्याच्यामध्ये तळून घेते. तळण्याची पद्धत तुम्ही इथं पाहू शकता. टाकायचं लगेच नाही काढायचं. काय करायचे, जोपर्यंत आपले जे किनार आहे ना, लाईट गोल्डन असे होत नाही तोपर्यंत सगळीकडनं एकसारखे भाजले म्हणजे तळले पाहिजे, परतले पाहिजे. कारण काय माहिती का, ते जेवढे क्रंची, क्रिस्पी होतील ना, तरच ते खायला चांगले लागतात. लूज वगैरे जर झाले ना, अजिबात खायला चांगले वाटत नाही. ते चपातीमध्येच जमा केलं जातं. त्यासाठी आपल्याला क्रंची आणि क्रिस्पी असं झाले पाहिजे. बनतात लगेच बरं का, पण विषय असा आहे, की तळण्याची मेहनत खूप आहे आणि तळणं म्हणजे लगेच 2 मिनिटात म्हणजे लगेच होऊन जातात. फक्त त्याला तळण्याची टेक्निक माहिती पाहिजे. कारण फक्त क्रंची क्रिस्पी जर झाले ना, तर म्हणायची आपली सोली जी आहे ना, परफेक्टली परफेक्टली अशी बनवून झालेली आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, की मी टाकत आहे, लगेच होत आहे. म्हणजे कसं माझे एकदम आता आम्हाला माहिती आहे ना, ते कसे बनवायचे आहे ते म्हणजे नाही का एकदम साइडला असं लाईट गोल्डन आला, मध्ये वगैरे चांगली तळला गेली, तर मध्ये जर नाही ना तळला गेली तर थोडंसं आपल्या हाताने चमच्याने किंवा प्रेस करायचं आहे. कारण तेलामध्ये थोडं डुबून घेतल्याच्या नंतर ते कसं सगळीकडनं सारखं तळलं जातं. आणि जवळ-जवळ 5 मी तुम्हाला 5-6 असे तळून दाखवलेले आहे. कारण काय होतं, की लगे-लगे एका पुरीमध्ये कळत नाही, की आपलं हे काय आहे म्हणून ते म्हणजे कसं तळलं जातं ते. म्हणून थोडासा व्हिडिओ जी आहे ना, थोडासा लांब ठेवलेला आहे. कारण सगळ्याच रेसिपी तुम्हाला क्लिअर कळल्या पाहिजे. जसं तुम्ही पाहता असाल, की बाकीचे जे आहेत ते पण मी फटाफट अशा तेलामध्ये तळून घेते
आणि तुम्ही ह्याला ना चहा सोबत पण खाऊ शकता आणि चहा जरी नसेल, तुम्ही असंही जरी खाल्लं ना, तर खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा. कारण आमच्या म्हणजे आमच्या कडे कसं असतं, जरी लग्न असलं ना, तर लग्नामध्ये भरपूर जवळपास आहे ना, ते 1 ते 2 गोणी टीप म्हणलं तरी काही हरकत नाही. भरपूर असे बनवून ठेवतात. जवळपास 7-8 किलोचे, 10 किलोचे असे बनवून ठेवतात. तर विचार करू शकता तुम्ही 10 किलोचे, 5 किलोचे किती होतात ते. तिकडे मी घेतल्या फक्त 3 कपांनी आपले भरपूर असे झालेले आहे. तर फायनली माझी जी रेसिपी आहे, सुवाल्या रेसिपी आहे ना, ती बनवून तयार झालेली आहे. तर सोवाल्या रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि ही जी रेसिपी आहे हिथंच मी एंड करते. आणि ज्यांनी हा माझा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचं मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर आज व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. छान-छान रेसिपी तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येत जाईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.